पद्मनाभन मंदिरामध्ये गेलो. त्या ठिकाणी ज्यावेळेस मंदिर बघितलं, त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे जी भगवान विष्णूची मूर्ती बघितली. ती भगवान विष्णूची मूर्ती जी आहे ती झोपलेल्या अवस्थेमध्ये, निद्रा अवस्थेमध्ये आहे. आणि ती मूर्ती बघितल्यानंतर आमच्या टाकळीभान येथील महादेव मंदिराच्या मध्ये असलेल्या मूर्तीची मला आठवण झाली. आपल्या महाराष्ट्रातल्या आणि तामिळनाडू इकडच्या देवस्थानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? देवस्थानाबद्दल आता आम्ही आज बरेचसे दादा महाराज पैठणकर बरोबर यांच्याबरोबर 4 धाम यात्रा मी पूर्ण केलेल्या आहेत. 4 धाम इथे आपल्या महाराष्ट्रातले मंदिर आणि इकडच्या दक्षिणेचे मंदिर खूप तफावत आहे. फार मोठी मंदिर आहे. जगामध्ये असे फार थोडी मंदिर आहेत की आपल्या भारतामध्ये असे मंदिर आहे. बरं सर, तुम्हाला काल टाकळीभानच्या मंदिराची आठवण झाली. तिथं काय चिन्ह आहेत तुमचे? त्या मंदिर आमचं जे टाकळीभानमधलं महादेवाचं जे मंदिर आहे, हेमाडपंथी मंदिर आहे, ते फार पुरातन काळातलं मंदिर आहे. आणि त्या मंदिरामध्ये शिवलिंग आहेच. शिवलिंगाच्या बरोबर या ठिकाणी काल मला जी आठवण झाली की विष्णू भगवानची जी मूर्ती निद्रा अवस्थेत ती आमच्या महादेवाच्या त्या मंदिरामध्ये ती मूर्ती आहे. आणि ती मूर्ती बघितल्यावर मला त्या आमच्या मंदिराची आठवण झाली. हेमाडपंथी मंदिर आहे, फार पुरातन काळात आहे. त्या महादेवाच्या मंदिर आमच्याकडे त्या मंदिरासमोर 3 मोठे नंदी आहेत. पूर्वी होते 3 आणि आता सध्या 2 आहेत. त्यातला एक नंदी जो आहे त्या महादेव मंदिरापासून एक जवळजवळ 400-500 मीटर पर्यंत तो बाजूला गेलेला आहे. तर अशी आख्यायिका आमचे जुना पुरातन लोक सांगतात की त्या नंदींचे तिथं काहीतरी वाद झाले आणि एक नंदी जो आहे तो रुसून तो लांब गेलेला आहे, अशी आख्यायिका आमच्या याच्यामध्ये टाकळीभानमध्ये ऐकलेली आहे. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे की श्रीरामपूर तालुक्यामधलं एक महादेवाचं मोठं मंदिर की जेणेकरून शिवरात्रीच्या दिवशी त्या ठिकाणी प्रचंड तालुक्यातले लोक येतात. आणि अक्षय तृतीया झाल्यानंतर जो काही सोमवार येईल त्या सोमवारी त्याची यात्रा असते, मोठ्या प्रमाणात यात्रा भरते. अशा प्रकारे म्हणजे खूप असं सुंदर मंदिर आहे. त्याची कुठल्या प्रकारची अजून डागडुजी नाही. जुन्या पुरातन काळ मंदिर आहे आणि अतिशय सुंदर असा परिसर तिथे आहे. सर, तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.